नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी, ती म्हणजे महागाई भत्ता 63%. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. 8व्या वेतन आयोगाचा अहवाल सादर होण्यासाठी अजून काही काळ बाकी असला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्ता वाढीबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे लेबर ब्युरोने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीमुळे डे वाढीच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. इंडस्ट्रियल वर्करसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक मे महिन्यात 0.9 अंकांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. महागाई भत्ता निश्चित करताना या निर्देशांकाचा महत्त्वाचा आधार घेतला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उत्सुकता वाढली आहे. एप्रिलपर्यंत उपलब्ध EICPIW आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किमान 3% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मे महिन्याचे आकडे समोर आल्यानंतर या अंदाजात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये EICPIW निर्देशांक 0.8 अंकांनी वाढून 149.90 वर पोहोचला होता. याआधी फरवरीमध्ये हा निर्देशांक 148.50 तर जानेवारीमध्ये 148.60 इतका होता. मे 26 मध्ये वार्षिक महागाई भत्ता दर 4.72% वर पोहोचल्याचेही आकडेवारीतून दिसून आहे. 7व्या वेतन आयोगाच्या नियमानुसार जुलै महिन्याच्या DA वाढीसाठी EICPIWचे आकडे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. उपलब्ध आकडेवारीच्या आधारे केलेल्या गणनेनुसार महागाई भत्त्यात सुमारे 3.72% ची वाढ होऊ शकते. प्रत्यक्षात सरकार हा आकडा पूर्णांकात जाहीर करत असल्याने 3% वाढीची शक्यता अधिक मानली जात आहे. यापूर्वी किती वाढ झाली? केंद्र सरकारने जानेवारी 26 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यात 2% ची वाढ जाहीर केली होती. त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% हून 60% पर्यंत वाढला. जर यावेळी 3% ची वाढ मंजूर झाली तर महागाई भत्ता 63% पर्यंत पोहोचू शकतो. केंद्र सरकार वर्षातून 2 वेळेस महागाई भत्त्यामध्ये सुधारणा करते. पहिली वाढ साधारणपणे होळीच्या सुमारास जाहीर केली जाते, तर जुलैपासून लागू होणाऱ्या वाढीची घोषणा प्रामुख्याने दिवाळीच्या आसपास केली जाते. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष सध्या 8व्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांचे लक्ष जुलै 26च्या महागाई भत्ता वाढीकडे लागले आहे. आगामी महिन्यातील अंतिम आकडेवारी आणि केंद्र सरकारचा निर्णय यावर महागाई भत्ता वाढीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. धन्यवाद.